की आजचा जो मुंबईमध्ये रंगशारदाला जो आजचा मेळावा झाला, तो पूर्णपणे पक्षांतर्गत मेळावा होता. त्या पक्षांतर्गत मेळाव्यामध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पुढं कसं जायचंय आपण हं. आणि ज्या केंद्रीय समित्या नेमण्यात आल्या होत्या विभागाध्यक्षांपासून ते गटाध्यक्षांपर्यंतच्या, त्या त्यांनी जे काम केलंय त्या संदर्भातल्या सूचना आणि मार्गदर्शन यामध्ये साहेबांनी केलं. पण काय माहितीये का कविताजी, हं. अ, माध्यमांना एवढी उत्सुकता आणि एवढी घाई आहे, की कुठलंही एखादं वक्तव्य धरून ते थेट युतीशी जोडायचं. हं. अ, अशा पद्धतीने थोडं होताना दिसतंय. बरं. तर स्पष्टपणे यात एक गोष्ट स्पष्ट आहे, की अ, हे 2 भाऊ एकत्र आले होते का? तर आले होते. ते आले होते सर्वात मुख्य जो विषय होता, की हिंदीचं जे आक्रमण मराठीवर होत होतं हं. आणि मराठीची जी गळचेपी होती आणि त्या संदर्भात जे जी-आर आलेले होते, त्या संदर्भात जी महाराष्ट्रामध्ये भावना तयार झाली होती, त्या भावने संदर्भात हे 2 भाऊ एकत्र आले होते, ही वस्तुस्थिती आहे. हं. आता सर्वात महत्वाची गोष्ट अशी, की आता महाराष्ट्रामध्ये कुठल्याही निवडणुका नाहीयेत. निवडणुका कधी होतील हे अजून कोणाला स्पष्टपणे हं. माहिती नाहीये. हं. त्यामुळे आत्ताच लगेच कुणाबरोबर तरी राजकीय युती होईल किंवा होणार नाही. या संदर्भातलं उत्तर कुठलाच पक्ष देऊ शकणार नाही किंवा कुठलाच नेता सांगू शकणार नाही. त्यामुळे आमची भविष्यात कुणाबरोबर राजकीय युती होईल किंवा होणार नाही, हे ज्यावेळेस निवडणुका येतील, हं. त्यावेळेसच याबाबत स्पष्टपणे सांगता येईल. आता याबाबत स्पष्टपणे कुणी सांगू शकणार नाही. बरं.